12वीच्या परीक्षेला जिल्ह्यात उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील 137 केंद्रांवर पहिल्याच दिवशीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरळीत पार पडलाय। जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी आज पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या। त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे परीक्षा केंद्र परिसरात शांतता दिसून आली। आज एकही केंद्रांवर गैरप्रकार आढळला नाही। कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून नियोजन करण्यात आले आहे। परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संस्था प्रमुखांची बैठक घेऊन सूचना दिल्या। त्यानुसार प्रत्येक परीक्षा केंद्रांवर 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे। केंद्रावरील कोणत्याही गैरप्रकारासाठी या समितीला जबाबदार धरले जाणार आहे। परीक्षेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संस्था प्रमुखांशी संवाद साधून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत। प्रशासनातर्फे भरारी व बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागातील वर्ग 1 व वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांची परीक्षा केंद्र भेटीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। आज जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी अमरावतीतील विद्याभारती येथील परीक्षा केंद्राला भेट दिली। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रा यांनी नांदगाव पेठ येथील 2 केंद्रांची पाहणी केली आहे। जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने कोणत्याही केंद्रांवर बाहेरून असामाजिक तत्वांचा उद्रेक आढळून आला नाही। जिल्हा प्रशासनाने धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी IFS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। केवळ शिस्तबद्ध नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सोयीचाही विचार प्रशासनाने केला आहे। परीक्षा कालावधीत विद्युत पुरवठा अखंडित राहावा आणि परिवहन विभागाने विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहे। जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे। परीक्षेत कॉपी किंवा इतर गैरप्रकार आढळल्यास संबंधितांविरोधात महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ माल प्रॅक्टिस ऍक्ट 1982 याच्या कलम 8 सह भारतीय दंडविधानाच्या कलम 34, 188 व 127 नुसार गुन्हे दाखल करण्यात येतील।